महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पनवेलमधील महापालिकेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे एका घटनेमुळे अधोरेखित झाले आहे। शाळेतील विद्यार्थी थेट शौचालयात आणि बेसिनमध्ये आपले जेवलेले ताट धुताना दिसत आहेत। शाळेमध्ये या कामासाठी कर्मचारी नियुक्त असताना सुद्धा विद्यार्थी ताट धुताना दिसत असल्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे। हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे। पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्या मंदिर क्रमांक 6 धाकटा खांदा या शाळेतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विद्यार्थी जेवण केल्यानंतर शौचालयात जात आहेत, तसेच शौचालयातील पाण्याने ताट धुवून घेत आहेत, तर काही विद्यार्थी बेसिनमध्ये ताट धुवून घेत आहेत असे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। शौचालयाच्या पाण्याचा वापर करून जेवणाची भांडी धुणे ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आणि धोकादायक बाब आहे। तरी देखील शाळेत मुलांना हे काम करण्यासाठी भाग पाडले जात आहे। शाळेत मुले शिक्षणासाठी जातात की घरगुती कामे करण्यासाठी, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय। असा हा सर्व प्रकार व्हायरल होताच पालक आक्रमक झाले आहेत। कर्मचारी असूनही मुलांना ताट धुण्यास का भाग पाडले, असा सवाल उपस्थित केला जात आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे। श्री गणेश विद्या मंदिर क्रमांक 6 धाकटा खांदा या शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन सुदाम हिलम यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे। आता पुढे काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.